हॅलो, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. सर्वप्रथम आज मी तुम्हाला मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारचा उत्तर पूजा दाखवणार आहे. उत्तर पूजा कशी करायची. सर्वप्रथम श्री माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावून घ्यायचं, काही गोडाचा नैवेद्य दाखवायचा, पाणी फिरवायचं, थोड्या वेळ थोडं थांबून अगरबत्ती धूप दीप लावायचा. नंतर सगळी पूजा व्यवस्थित काढायची, सगळं सामान जागेवर ठेवायचं, पोते वगैरे नवीन आलेल्या त्या पण ठेवून द्यायच्या. आणि जर माता लक्ष्मीनं काही तुम्हाला आशीर्वाद म्हणून काही फूल वगैरे खाली पडले असं ते फूल तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं. हे असं मला काल रात्री माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजेल ते. कारण मी नेमकंच माता लक्ष्मीच्या वटीवरती हळदी कुंकू टाकलं तेव्हा तो फूलवरून माता लक्ष्मीचं खाली पडलं होतं. कालच्या व्हिडिओमध्ये आहे ते, तुम्ही बघितलं असेल तर समजेल. हे सगळं साहित्य पुढच्या वर्षीसाठी व्यवस्थित एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं. आणि नारळ पण हा तुम्ही फोडून खाऊ शकता किंवा घरामध्ये वर्षभर तसा ठेवू शकता. हे आंब्याचा ढाळा दाराला लावायचा. हे ओटीचं सामान वगैरे बाकीचं साहित्य निर्मल्य पाण्यामध्ये टाकायचं, फुलं पानं. आणि गणपती हे बाकीचं सामान आपलं जागेवर ठेवून द्यायचं. हे कलशातलं पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडून तुळशीमध्ये विसर्जन करायचं. बाकीचे सगळे फुलं वगैरे विसर्जनमध्ये टाकून द्यायचे निर्मल्यामध्ये. आणि कुंचन हा जागेवर ठेवून द्यायचा. आणि आज तर शुक्रवार असल्यामुळं मी कुंजनची पूजा पण करत असते. आणि ओटीचं सामान पण विसर्जनामध्येच टाकून द्यायचं. आणि ही पावलं घेतली होती मी यावर्षी. ही कमळ मी घरी तयार केलं, याचा पण व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेन. मी हे घरी बनवले. हे तांदूळ पक्ष्यांना टाकायचे. तुमच्याकडे जागा असली बाहेर पक्ष्यांना टाका, नाही पाण्यामध्ये टाकून द्या. हे सगळे वस्त्र वगैरे देव्याचं सगळं सामान आता खूप पसारा झाले असल्यामुळे हे सगळं सामान आवरायला मला खूप वेळ लागणार आहे. पण मी तुम्हाला ते कोणालाच म्हणजे आपण सहसा छोट्या छोट्या टिप्स जर ह्या फॉलो केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. ना आज शुक्रवार असल्यामुळं माता लक्ष्मीची शुक्रवारी जास्त पूजा केली जाते, कारण तिला शुक्रवार हा खूप प्रिय आहे. गुरुवार पण प्रिय आहे, कारण गुरुवारी श्री हरिविष्णूंचा आहे. श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची गुरुवारी पूजा केली जाते. म्हणून मी हा एक फोटो पण घेतला आहे त्यांचा, यावर्षीच घेतला आहे. यंत्र, माता लक्ष्मीचे यंत्र, मार्गशीर्ष म्हणजे छोट्या छोट्या वस्तू तुम्ही पुढच्या वर्षीपर्यंत घ्या ज्याच्याकडे नाहीत त्यांनी. आणि ही स्वस्तिक जे काढतात ना तिथं मी पूजा करते, कारण ती जागा मी पुसून नाही घेत, कारण तिथं माता लक्ष्मीचा वास असतो. आणि आज शुक्रवार असल्याच्यामुळे मी ती जागा शनिवारी पुसते. ती जागेवरती मी तिची